आणि गेल्या दीड तासापासून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये वेगवेगळी मतं मांडण्यात आलेली आहे। दीड तास झालेला आहे सर्वपक्षीय नेत्यांच्या या बैठकीला। या बैठकीमध्ये आतापर्यंत विरोधी पक्षाने देखील आपली मतं मांडली आहेत। मुख्यमंत्र्यांनी देखील आपली ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे। शरद पवार तसंच देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासंदर्भात किंवा विशेष अधिवेशनासंदर्भात काय बोलतात, मराठा आरक्षणामुळे राज्यामध्ये आता जी स्थिती निर्माण झालेली आहे त्यावर सरकारकडे काय तोडगा याची देखील चर्चा या बैठकीमध्ये होत आहे। तर आतापर्यंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर काँग्रेसकडून अशोक चव्हाण या नेत्यांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत, काही मागण्या केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्रुटी दूर करून आरक्षण देऊ असं आश्वासन, अशी ग्वाही दिलेली आहे। आणि आता लक्ष असणार आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे। तर थेट पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण देणार कसं, तर या संदर्भामध्ये आता सरकारकडून उत्तर अपेक्षित असेल विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा। शरद पवार यावर आता काय मत मांडतात किंवा यामध्ये काही तोडगा ते सुचवतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। देवेंद्र फडणवीस यावर केंद्रामध्ये काही बोलणार का? अमित शहांबरोबर त्यांची चर्चा झालेली होती, तर त्यावर तिथे काही चर्चा झालेली आहे का? यातलं काही म्हणणं ते या बैठकीमध्ये मांडतात का? याकडे देखील लक्ष असणार आहे। गिरीश, नक्कीच निखिला, संपूर्ण लक्ष असणारे शरद पवार नेमकी काय भूमिका मांडणार आहे, त्यासोबतच उद्धव ठाकरे यांची भूमिका या संदर्भामध्ये काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कालच त्यांनी एक विधान केलं होतं की मोदी यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा आणि सर्व खासदारांनी त्या ठिकाणी मागणी करावी की मराठा आरक्षणामध्ये त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं आणि त्याच अगदी लाईनला पकडून शरद पवार यांची सुद्धा हाच मुद्दा ते या बैठकीमध्ये मांडणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रानं हस्तक्षेप करावा हा जो संदेश आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। स्वतः माजी मुख्यमंत्री यांनी हा संदेश पोहोचवलेला आहे आणि त्यामध्ये नेमकी भूमिका सरकारची काय असली पाहिजे, केंद्र सरकारलाच हे सगळे अधिकार आहेत असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि 50% आरक्षणाची जी कॅप आहे ती ओपन करायची असेल तर केंद्रीय नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्राच्या या संपूर्ण जटिल प्रश्नी त्यांनी काहीतरी मार्ग सुचवावा अशी जी भूमिका आहे ती काँग्रेस नेत्यांनी मांडलेली आहे। त्यासोबतच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो सुद्धा जटिल होत चाललेला आहे आणि त्यावर सुद्धा सरकारने काम करावं अशा सुद्धा सूचना विरोधी पक्षाकडून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। त्यासोबतच केंद्र सरकारला हस्तक्षेप करायला लावा, यानेच प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो असं सुद्धा मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं। नक्कीच गिरीश, थोडंसं थांबवते। कायद्याची बाजू सर्वांनी समजून घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षण यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, मात्र ते हायकोर्टामध्ये मंजूर झालं, सुप्रीम कोर्टामध्ये अडलेलं होतं। तर अशा वेळेला आता कायद्याची जी बाजू आहे ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांची ही भूमिका आपण पाहतो आहोत। कायद्याची बाजू सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं। देवेंद्र फडणवीस विशेष अधिवेशन, त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातले जे त्रुटी संदर्भातले प्रश्न आहेत त्यावर नेमकं काय बोलतात तेही बघणं महत्त्वाचं असेल। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कायद्याच्या बाजूने आरक्षण टिकेल अशा गोष्टी सरकार करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कायद्याची बाजू सर्वांनी समजून घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर टिकणारं आरक्षण आम्हाला हवं, अर्धवट आरक्षण नको अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात येते आणि याच मुद्द्यावर फडणवीसांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय। तर कायद्याच्या बाजूने आरक्षण टिकेल अशा गोष्टी सरकार करणार असं मत या सर्वपक्षीय बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। शिंदे समितीचा अहवाल सरकारने काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची तयारी देखील दर्शवली। मात्र सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या, कुणबीमध्ये आरक्षण द्या असं जरांगे यांचं म्हणणं आहे। तर त्यावर आता कायद्याच्या बाजूने आरक्षण टिकेल या संदर्भामध्ये आता चाचपणी सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आणि त्यामुळेच काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्यावी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आंदोलनाच्या मुद्द्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया आपण बघतो आहोत। काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजू समजून घ्यावी असं देवेंद्र फडणवीस यांचं आजच्या या बैठकीत म्हणणं आणि कायद्याची बाजू सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, कायद्याच्या बाजूने आरक्षण टिकेल अशा गोष्टी सरकार करणार असं फडणवीस म्हणाले। मराठा आरक्षण टिकेल आणि मराठा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे अशी भूमिका सरकारनं मांडलेली आहे। मात्र यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील अशी ग्वाही या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर कायद्याची बाजू सर्वांनी समजून घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं।
आणि या ठिकाणीच विधी विशेषज्ञांची मतं सुद्धा जाणून घेतली जात आहेत. कायद्यामधून नेमक्या त्रुटी दूर करण्यावर काय चर्चा होऊ शकते त्या संदर्भात सुद्धा चाचपणी केली जाते. तर मागच्या वेळी देण्यात आलेल्या मराठा आरक्षणावर सुद्धा या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. तर मागच्या